बघू शकता गाईस, मी अशी पिशवी उचलून देतो तर माझ्या आईला थोडी मदत. नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर तुम्ही बघू शकता माझं हे काय चाललं. तर आमच्याकडे ना प्रत्येक सॅटर्डेला आठवडे बाजार भरतो आणि तिथं खूप फ्रेश आणि ताज्या आणि एकदम मस्त भाज्या मिळतात. आता मी क्लिनिकवरून येतानाच घेऊन आली, कारण माझ्या बिल्डिंगचा खालीच हा मोठा बाजार भरतो आणि त्या बाजारात म्हणजे पाहिजे ती वस्तू मिळते. अशी कुठलीही वस्तू नाही की ती मिळणार नाही म्हणून. आणि खूप गर्दी पण असते. पण मी कसं शेवटी येताना क्लिनिकवरून येताना आणते ना, त्यामुळे मी पटापट मग घेऊन येते. कारण संध्याकाळी 4 नंतर जर गेलं ना तर इतकी गर्दी असते तिकडे की खूपच, गाडीसुद्धा पार्क करायला जागा नसते, एवढी गर्दी असते तिथे. असो, चला तर बघा, ही बॉटल आहे ऑइल बॉटल. तर ही बॉटल पण मी तिथूनच घेतली. ही ना मला ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर 349ला दाखवत होते. मला ही कधीपासून हवी होती, पण ती अचानक मला दिसली. आणि बघा इतकी छान आहे ना ही बॉटल. बघा असं फ्लिप हे केलं ना, तिचं मागचं बटन प्रेस केलं का लगेच ती अशी ओपन होते. आणि स्प्रे आणि प्लस असं डायरेक्ट आपण यूज करू शकतो तिला. आणि क्वालिटी पण एक नंबर आहे. फक्त 150 रुपयाला मला मिळाली. आणि बघा हा मल्टी स्टोरेज बॉक्स आहे. हा पण फक्त 100 रुपीजला मी घेतला. याच्यामध्ये आपण मिरच्या, लिंबू, आलं, लसूण, असं कढीपत्ता असं ठेवू शकतो. म्हणून असा एक मल्टी स्टोरेज बॉक्स ठेवायचाच फ्रीजमध्ये. आणि बघा ज्वेलरी पण तिथून आणली. पण ज्वेलरी तुम्हाला मी नंतर दाखवेल आता, कारण पालेभाजीमुळे माझे हात सगळे खराब झाले आहेत, त्यामुळे नंतर दाखवेल ज्वेलरी. तर बघा आता काय करते, मी सगळ्या भाज्यांना सॅग्रिगेट करून घेते. आणि मी आधी काय करते, टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, जी पण काही फळभाज्या असतात ना, त्या सगळ्या मी मिठाच्या पाण्यात वॉश करते. कारण काय होतं, त्याच्याने भाजी खूप वेळ फ्रेश राहते आणि चांगली राहते. आता बघा काकड्या पण आणल्यात. काकड्या तर आमच्याकडे सॅलड रोज लागतं, त्यामुळे मी काकड्या मला म्हणजे आठवडाभर पुरतील एवढ्या काकड्या आणूनच ठेवायला लागतात. आणि पालेभाजी पण बघा, आता ही शेपूची भाजी, कोथिंबीर पण अशीच कट करून घ्यायची जुडीसहित. म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला तशीच जास्त निवडायची गरज पडत नाही. बघा आता मी मीठ घेतलं आहे, एका याच्यात टपात पाणी घेतलं आहे. आणि त्याच्यात काय करायचं, आपल्याला अशा काकडी वगैरे जे आपण डायरेक्ट खातो ना, त्या भाज्या अशा टोमॅटो त्याच्यात 10 मिनटं ठेवायचे. आणि त्यानंतर मग सध्या आता बघा हे पेरू पण ठेवले आहेत मी. म्हणजे कसं जे काही बॅक्टेरिया असतात ना ते डेड होऊन जातात. त्यामुळे ही सवय मला कोरोनापासूनच लागली आहे. कारण मी असं तर एरवी व्हिनेगर वापरते, पण आता व्हिनेगर संपलं होतं, त्यामुळे मी मीठ ॲड केलं आहे. तर बघा आता त्याच्यासोबतच काय करायचं, आता फ्रीजमध्ये भाज्या ठेवायला आपल्याला जागा हवी असते. त्यामुळे ना फ्रीजचं हे जो स्टोरेज बॉक्स असतो भाज्यांचा, तो पण त्याच दिवशी मी क्लीन करून घेते. म्हणजे कसं नंतर एरवी परत आपल्याला त्रास नाही होत मग करायचं. आता बघा किती त्याच्यात पण कचरा असतोच, काही किती पण क्लीन केलं तर थोडाफार पडतोच. आणि ज्या काही आधीच्या भाज्या होत्या, नंतरच्या आलेल्या त्या भाज्या मी आता याच्यात ठेवून देते. आणि म्हणजे कसं मग जास्त पसारा पण होत नाही. आणि व्यवस्थित आपण असं व्यवस्थित ठेवलं ना पिशव्यांमध्ये पॅक करून, तर भाजी लवकर अशी खराब नाही होत. बघा अशा प्रकारे. आणि आता सध्या ना ड्रॅगन फ्रूट पण खूप स्वस्त मिळत आहेत. आता 3 आणले होते 100ला मी, तर 2 खाल्ले गेले, आता एकच राहिला आहे. आणि पायनॅपल एक आणलं, ते 80 रुपयाला एक आणलं पायनॅपल, पण मार्केटमधूनच आणलं. आणि सध्या आवळे पण खूप येत आहेत. हे मागच्या शनिवारी मी आणले होते आवळे, मला आठवणच नव्हती. बघा ते असं असतं, आपल्याला खूप साऱ्या भाज्या अशा काही असतात ना की आपल्या लक्षात पण राहत नाही. आता उद्या मला बनवायची होती पावभाजी, त्यामुळे तिचं प्रिपरेशन मी आधीच करून घेतलं. म्हणजे कसं त्या भाज्यांच्या सोबत तेही कटिंग होतं आणि जागाही तेवढी शिल्लक होते फ्रीजमध्ये, त्यामुळे मग मी ते आधीच करून घेते कटिंग. तर आता पावभाजीसाठी कसं आपल्याला मोठेच कट करावी लागते भाजी, त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. आणि पावभाजी करताना ना कधी पण काय करायचं, असं मोठीच कट करायची. म्हणजे कसं ती काय शिजवायची तर असते आणि आपण नंतर तिला मॅश करतो ना, त्यामुळे मग मी ते करून ठेवते प्रिपरेशन आधीच.
आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय करायचं बघा, पाण्यात पाणी नाही टाकायचं, फक्त अशीच काढून ठेवायची. आता बघा हे पण याचे शेंगा आहेत वाटाण्याच्या, त्या पण काय करायचं, त्या पण सगळ्या सोलून घेते. आता ज्या पण शेंगा आहेत ना लागतील मला तेवढ्या मी यूज करते आणि बाकीच्या आहे ना एका मस्त जारमध्ये कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते. म्हणजे कसं, जर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं असेल ना, म्हणजे 2 दिवसात वापरायचं असेल तर तुम्ही स्टोअर करून ठेवा असंच बाउलमध्ये. आणि जर तुम्हाला 8-10 दिवसांनी वापरायचं असेल ना, फ्रीजरमध्ये ठेवा, म्हणजे ते फ्रोझन मटर होतात. आता तो फ्रोझन मटरचा पण तुम्हाला जेव्हा मटर स्वस्त होतील ना तेव्हा मी व्हिडिओ दाखवेल. वर्षभर कसे यूज करायचे तो पण व्हिडिओ दाखवेल तुम्हाला, मी कशा पद्धतीने स्टोअर करते ते. तर बघा अशा एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे. आणि आता सध्या खूप महाग आहे वाटाणे, कारण आत्ताच यायला लागले, त्यामुळे हे मला 80 रुपयाला अर्धा किलो मिळाले. पण पावभाजी करायची होती त्यामुळे मला आणायलाच लागले ते. तर बघा असे स्टोअर करून ठेवायचे. आणि पावभाजी करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी त्याच्यात ना बीट ॲड करायचं. बीटमुळे ना कलर खूप छान येतो पावभाजीला. आणि असं बीट मुलं खात नाही, काढून टाकतात, आपणही खात नाही असं. तर त्यामुळे मग अशा पद्धतीने तरी ते आपल्या पोटात जातं. किंवा पराठे वगैरे करायचे, हे सगळं असं केलं ना म्हणजे त्या ज्या काही भाज्या आपल्याला आवडत नाही त्या भाज्या मुलंही खातात आणि आपणही खातो. त्यामुळे ज्या भाज्या आपण खात नाही ना त्यांचा मी असा यूज करते. आता बीटचा पराठा पण खूप छान लागतो, एकदा मी तुम्हाला दाखवेल कसं करायचं. बघा आता आपण मिठाच्या पाण्यात ज्या भाज्या बुडवल्या होत्या ना त्या भाज्या काय करायच्या, आता स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यात धुवून काढायच्या. कारण मी तर असं एरवी नळाखालीच धुते, पण आता सध्या भांडी होती ना त्यामुळे म्हटलं मग याच्यामध्ये वेगळं पाणी घेतलं मी. कारण ती गीता येते ना दुसऱ्या दिवशी भांडी घासायला, त्यामुळे मग ती भांडी घासून ठेवते. मग तिला कसं आहे सगळं मी खरगटा वगैरे काढून देते. तुम्हाला एखाद्या दिवशी तो पण मी दाखवेल माझा नाईटचं रुटीन कसं असतं ते. तर बघा आता अशा प्रकारे. आणि पाणी ना प्रत्येक वेळेस चेंज करायचे, स्वच्छ पाणी. मिठाचं पाणी तेच घेतलं तरी चालेल, पण हे पाणी स्वच्छ घ्यायचं प्रत्येक वेळेस, प्रत्येक भाजी धुताना. म्हणजे कसं बघा आता जरी मिठाच्या पाण्यात मी भाज्या बुडवल्या तरी ह्या पाण्याचा कलर वेगळा झाला आहे. म्हणजे जे काही असं घाण वगैरे असतं ना ते निघून जाते, म्हणून पाणी स्वच्छ घ्यायचं प्रत्येक भाजी धुताना. आणि आता बघा हे आवळे पण खूप स्वस्त आहेत, म्हणून या दिवसात ना आवळे थोडेफार तरी खात चला. तर आजचा व्हिडिओ तुम्ही म्हणाल फक्त पालेभाजी, दुसरं काहीच नाही आहे. तर आजचा व्हिडिओ फक्त पालेभाजीवरतीच होता, कारण मी कशा पद्धतीने पालेभाजी स्टोअर करते ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. बनवणार नव्हती व्हिडिओ, पण आता म्हटलं चला ही गोष्ट तर तुमच्यासोबत शेअर करू. तर बघा सगळ्या भाज्या धुवून झाल्या आहेत. आणि आता असं खाली एखादा रुमाल आहे ना किचन ओट्यावर आथरायचा, म्हणजे कसं बघा आता किती क्लीन झाला माझा किचन ओटा, अजिबात त्याच्यावरती घाण नाही आणि पटकन आवरून पण झालं सगळं. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं, आवरलं ना तर जास्त आपल्याला कामाची हे होत नाही, धांदल पण उडत नाही. आणि बघा स्वच्छ झाला नाही तर मग खूप असं पसारा होऊन जातो किचनवरती. त्यामुळे असा एक रुमाल टाकायचा, म्हणजे तो उचलला की टेन्शन नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही काय माहिती, कारण मी फक्त फळभाज्या आणि पालेभाज्याच दाखवल्या आहे. पण मी म्हटलं चला ही पण एक गोष्ट तुमच्याशी शेअर करू, म्हणजे माझ्या ज्या काही मैत्रिणींना माहीत नसेल त्यांना थोडंफार तरी याची मदत होईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. याच्यात पालेभाजी व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि काय काय आणलं ते तर बघा, स्टोरेज बॉक्स पण मी तिथूनच घेतला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खुश राहा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.